भगवंताची अशी भक्ती या ठिकाणी जो परमात्मा जो अनात्मा दोन वस्तू येतात आणि त्या दोन वस्तूचा संबंध नाही. म्हणजे जगतात दोन वस्तू आहेत, एक खरं आणि खोटं, एक राहणार एक जाणार, एक सत्य आणि एक मिथ्य, एक शाश्वत एक अशाश्वत. ह्या दोन गोष्टीचा जेव्हा बुद्धी विवेकानं अलग करते, ज्ञानाची पहिली पायरी. जेव्हा बुद्धी श्रवणात येते, ही पुण्याची पहिली पायरी. जेव्हा श्रवण अंतःकरणात नांदतं थांबतं, बोधिक मन होतं. बोध आणि मन जर भिन्न असेल तर ते श्रवण तुम्हाला फलद्रूप होत नाही. तसं बौद्धिक अंतःकरणामध्ये जेव्हा एक अधिकार तयार होतो, योग्यता म्हणतात त्याला, तर त्या श्रवणानं ते मन बोधाकडे राहतं, देहातून भिन्न होतं. ज्ञानाचं फल त्या अंतःकरणामध्ये सहज येऊ लागतं. ही सुरुवात आहे, त्याला म्हणतात श्रवणाची अधिकाराची स्थिती. म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये एक एक पायऱ्यानं भगवंताकडे जाणं आणि शेवटच्या टप्प्यात भगवंत होणं आणि तेव्हा आपला अनुभव घेणं, देहाचा अभाव संपणं, वृत्ती ईश्वरात तल्लीन होणं आणि एका टप्प्यामध्ये ईश्वरामध्ये अभिन्न होणं, त्याला म्हणतात ज्ञानमय भक्ती, त्याला म्हणतात वेदयुक्त भक्ती, त्याला म्हणतात आत्मस्थितीची भक्ती आणि त्याला म्हणतात परमेश्वराची प्राप्ती. त्याला नाव अद्वैताची स्थिती. आणि ह्या अद्वैत स्थितीमध्ये तो प्राण तो जीवात्मा ईश्वरामध्ये समर्पित होतो. जसं मीठ पाण्यामध्ये एकरूप होतं, साखर पाण्याशी अभिन्न राहते आणि सुगाचा फुलाचा सुगंध फुलातच बाहेर येतो आणि फुलातच उत्पन्न होतो, फुलाच्या द्वारेच असतो आणि फुलामध्ये समाविष्ट असतो. तसा जीवात्मा ईश्वराशी समाविष्ट असतो. फुल आणि सुगंध भिन्न नाही ना. सुगंध जरी बाहेर येत असला तर तो फुलाचाच आहे, तरी उपाधी जरी भिन्न आहे तर ते ईश्वराच. मधला जो भाव आहे तो ईश्वराचा. म्हणजे सिद्धांत जेव्हा प्रगट होतो आणि अज्ञान ही जेव्हा समाप्त होतं, ती श्रवणानं. श्रवणातली भक्ती वेगळी आहे आणि भगवंताची भक्ती ही वेगळी आहे. म्हणजे एक द्वैत भक्ती आहे, त्या ठिकाणी नामस्मरण नामसंकीर्तन, पण त्याची ओळख नाहीये. तुम्हाला एक उदाहरण सांगते, ओळख असणं आणि ओळख नसणं. एक तुमच्या सध्याचं घडलेलं, तुमच्या सध्याचं तुमच्या घरात ओके, पण तुम्हाला माझी जर ओळख नसेल, ओके, मी काय कशी आहे, आणि समजा तुम्ही आज बाहेर गेलात, मी समजा घर सोडलेलं, एक फॉर एक्झाम्पल सांगायचं, तर तुम्ही मला ओळख नसताना घर ठिकाण सुताल का? तसं ओळख नसताना परमात्मा कृष्ण काना लल्ला वगैरे त्या जीवाला जवळ येत नाही. जीवाचा शिवाचा अभेद म्हणजे ज्ञान आणि देहभाव निवृत्त होणं म्हणजे ज्ञान. हे शब्दाला जरी कळतं, अनुभवात त्याला आयुष्य लागतं. हो, तसं आजोबा व्हायला काहीतरी काळ लागतो, आजी व्हायला का लग्न झालं की आजी होते आपण, म्हणजे मधला काळ तुम्हाला तेवढं ते कष्ट करावं लागतात ना, आणि पण जीवन त्याच्याहून जास्त काळ. तसे जीवनमुक्त व्हायला आणि विदेहमुक्त व्हायला श्रवणाचा काळ, देहबुद्धीचा परित्याग. देहबुद्धी संपत नाही, शब्द ऐकतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. आज तुम्ही अभंग म्हणता निवडून खाली आली, हा तुम्ही काय म्हणला सांगा ते वागतो. त्याच्या पुढचं की अंतरीच्या खुणा प्रगटवली. तू अंतरात आहेस, हे शब्द नाही ऐकलं, पण तू कसा आहेस ते मनाने नाही समजलं, बुद्धीने नाही जाणलं, अंतःकरण तुझ्यात नाही थांबलं, ते देहाकडे आलं. तसंच राहील तिथं. मग हे अभंगाच्या द्वारा पण भगवंत तिथंच नेतात. तू बरोबर आहे, भजनाच्या द्वारा पण मन तिथं जातं. पण भजन हे द्वैतातून होतं. द्वैत म्हणजे तू आणि मी. आपण समोर भगवंताच्या बसतो आणि भजन आपण बसतो सकाळी, काल मला करू नाही तुमच्या अंगावर नाचून बसला अच्युतचं पोरग, मग तुम्ही ढकलता का? ढकलता का? मग ते प्रीती आहे, प्रेम. पण त्याच्यानंतर एकता.
म्हणजे एकता म्हणजे बुद्धी बुद्धी राहत नाही, देहामध्ये उरत नाही, आणि अज्ञान ते शिरत नाही, वृत्तीमध्ये अहंकार प्रगट होत नाही. वृत्तीचा निरामयपणा, निराकारपणा आणि अव्यवहारपणा हे ज्ञानाचे 3 गुण आहे, म्हणजे अवस्था आहे त्याच्यात. जसं साधा डॉक्टर वेगळा, MBBS वेगळा, MD वेगळा. स्पेशालिस्टला काय कळत एका क्षणात, कळत ना. तसं श्रवणामध्ये तो पोहोचतो एका क्षणात. एक क्षण जर तुम्ही ऐकलं मन लावून, पण तो क्षण श्रवणामध्ये किती काळ ऐकावं लागत माहित नाही, पण तो क्षण असतो. त्या क्षणामध्ये भगवंतामध्ये मन विलय होतं, आणि देह बंद होतो, अंतःकरण विघरून जातो, परमभाव जागा होतो, जगताचा बाध होतो, आणि बुद्धी ब्रह्माकार राहते. भक्ती कमी जास्त होईल, अधिक प्रेम, कमी प्रेम, सतत प्रेम. जेव्हा सावता माळी, गोरा कुंभार, तुम्ही घरात निकाल ते लावून बसू दे, काही दाबायला काही वेळ येते, संताचे वेळ आहेत ना, काही वेळ यायचं खूप आहे, काही आपल्याला माहित काहीच नाही, इतकंच ते. मग गोरा कुंभार, तुम्ही सांगा, चिकन तुडवताना लेकरू खाली आलं तर त्याला भान नव्हतं, होतं का भान? म्हणून ते म्हणले, कांदा मुळा भाजी अवधी विठाबाई माझी, त्यांना शोभते, आपल्याला नाही. कांदा पण बघताना माझा विठोबाच आहे म्हणते, माझ्या विठोबाला दिलं सगळे. पण तसं जे भक्ती आहे ती ईश्वरामध्ये समरस होताना उच्चांक असतो भक्तीचा, आणि ते संतरूप होऊन खाली आले, भक्ती अपरंपार आहे. काल तुम्ही लावून गेलेल्या वरी किशनवरी, आणि शेणाचं टोपलं तो गोऱ्याच्या अंगावर फेकलं, बंबाची त्या भट्टामुळे चोराला ठेवलं घरात. पांडुरंग आले, ठेवून गेला, बदल म्हणले. आता काय बदला? चोराला बदला, संसारी बदलत नाही, चोर बदलते. खरेच खोटे? मग ते म्हणले, तुम्हाला जाऊ दे, तुम्ही त्यांच्या अंगावर कचरा टाका, शेण टाका आणि तुका. एकनाथ महाराज चुकले होते, तुकोबराला 3 प्रकार केले. टोपलं घेतलं शेणाचं, उडी ब्राह्मण मोठं, आणि ते स्नान करून आले इंद्रायणीचं, त्यांच्या अंगावरच्या चोराने टोपलं ओतलं. अरे अरे तुम्ही दिसलेच नाही, तुकोबा तुकोबा. काही नाही काही नाही काही नाही काही नाही, अजून स्नान करतो. कचरा टाकलं, अजून स्नान करतो. पान खाऊ खाऊ तोंड भरून ठेवलं, असं अंगावर इतकं चुकलं त्यांच्या, पूर्ण ते घातलेलं पूर्ण लाल झालं. तेवढी शांतता आहे आपल्यात, चालू शकते आहे. मग ते संतांची भक्ती वेगळी आहे, अंतःकरणाची भक्ती वेगळी आहे, ज्ञानी महात्म्याची भक्ती वेगळी आहे. हे सांगायचं होतं मला तुम्हाला, कारण ते जगाला अवतार कार्य करून द्यायलाच कार्य आहे. नामदेवाचा अवतार म्हणतो तुकोबरा. माझ्यासोबत ये म्हणले देव, सारखं तुरा. तुकोबा म्हणले, नको लय छळ होणार आहे, कलियुगा सुरुवात आहे, मला नकोच खाली जात नाही म्हणे, अवतार घेतच नाही म्हणजे. आम्ही वैकुंठवासी, त्याच्याजवळ होते देवापाशी, आलो याचं कारण असं. आम्ही वैकुंठात तुमच्यासाठी आलो खाली, तरी लोकांना कळलं. आडे मार्गी भरले जग, आडमार्गाला गेले. त्यांच्या अभंगात एका शब्दाचा वावार्थ जेव्हा स्फुरित होतो, तर हृदय तुकोबा तुकोबा होते. आडमार्ग भरले जग म्हणजे ते आडमार्ग म्हणजे भगवंताला सोडून वृत्ती, ते हा प्रपंचात, विषया, सुखात, दुःखात आडमार्गाला गेली ना. तुमचं घर एका रस्त्याला आहे आणि आपण एका रस्त्याला गेलो, तर आपण घरात जाऊ शकतो का? तसं भगवंताकडे बुद्धी जर नाही गेली, तर ती बुद्धी मुक्त होऊ शकते का? तिला सुख मिळू शकतं का? ती ईश्वरासोबत रमू शकते का? ईश्वरामध्ये अभिन्न होऊ शकते का? म्हणजे ईश्वराच्या ज्या भक्त्या आहेत अलग 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 आहे. आडमार्गी भरले जग, त्या आडमार्गाहून सन्मार्गाला आणण्यासाठी तुकोबऱ्यांचा गाथा. आणि सांगितलं त्यांना, आणि मी तुम्हाला पुढच्या खुणा करून ठेवल्या, ते तुटकी बास, ते घोंगडी, ते तुकडे तुकडे करून काय असतं ते चिटकून चिटकून शिवलेलं असतं, ते गोदड ते होतं. त्यांनी जाताना तुकोबऱ्याकडे काहीच राहिलं नव्हतं. त्यांची अवस्था
भयानक कठीण होत. शब्द सहन होत नाही, त्यानं कसलं सहन केलंय. म्हणून ते अवतारी पुरुष आणि ईश्वर कोटीतले संत आणि जीव कोटीतले संत, आपण देहात कृपात असलेले साधक, जन्म मृत्यूच्या गटांगळ्या खात असलेले. एक तुम्हाला माऊलींची सांगते याच्यावर येते की अहम ममतेच्या लवड सवडीत, अहम ममतेच्या लवड सवडीत न पावती मातेची वाकोडी, म्हणून संसाराच्या दुथडी ढवळून ठेला. दुथडी म्हणजे गंगा. ह्या काठावरून त्या काठावर जाताच येत नाही. पहिला गंगेचा घाट पूर्वमीमांसा, ती पूर्ण झाली भक्ती, तर त्या जीवाला सहज त्या काठावर नेणारे संत येतात आणि त्याला ज्ञान देऊन त्या बुद्धीला परम मलिन करतात. पांडुरंगामध्ये बुद्धी विलीन होती, विलीन, बाहेर राहत नाही, बाहेर राहत नाही, देहावर येत नाही, जगाचा संपर्क होत नाही. बुद्धी व्यवहारात आली तरी व्यवहाराचा संबंध होत नाही आणि विकार त्या ठिकाणी गुणाचा गुण उत्पन्न होतात, पण वृत्ती गुणरहित होती. तो जीवन मुक्त. आपली प्रकृती कशी आहे? 3 गुणाची भाव, सत्व रज तम. आधी हा येतो, आपण भगवंतापाशी जातो, नंतर दुकानात घरात, तर तेव्हा व्यवहार सुरू होतो. व्यवहारामध्ये चंचलता असते, तेव्हा ते गुण जातो, हा गुण येतो रज. मग रज त्यावेळेस इंद्रियामध्ये प्रवाहित होतो आणि त्यानुसार कर्म करतात. मन पण, मनामध्ये रज आहे, मनात सत्व आहे, मनात तम आहे, मन भडकतं आणि नंतर वाटतं उगाच बोललो आपण, शिरलो उगाच. पण जेव्हा ती अवस्था येते तर त्याला दाबणं ती जीवनमुक्ती, आणि त्याला बाजूला टाकणं म्हणजे जीवनमुक्ती, आणि त्याचा नाश करणं अद्वैत स्थिती. तुम्ही जे म्हणता ना त्रिगुणाकारम, म्हणजे तुला 3 बेल वाहताना माझ्या मनातले 3 गुण पण जाऊ दे. एक बेल पत्र शिवार्पण. आम्ही शिव हो म्हणतो, मग शिवाय म्हणायचं तू मी आहे, माझ्यात तू आहेस, आणि तू होऊन गेलास, मी होऊ शकत नाही. तुझ्या सत्तेने व्हायला जात, तू समोर प्रगट झालास. आज मी तो, आणि त्या पिंडीत पण तू, ब्रह्मांडात पण तू, शिव तू, तत्व तू, व्यापक तू, एक तू, नित्य तू, सत्य तू, आनंद तू, परमानंद तू. म्हणून शिवहम, मी पण तू, तू पण मी आहे ना. मग जसं जसं श्रवणाचा अधिकार वाढला तसं तसं बुद्धीचा चमत्कार घडला आणि बुद्धी भगवंतामध्ये एकरूप झाली. तेव्हा ती व्यवहारात नाही आणि गुणात नाही. आपण त्या दिवशी 7वा अध्याय घेतला. तुझं ज्ञान सांगणे ना तैसे तळहातीचे रत्न जैसे. सांगतो तुला ज्ञान, पण ज्ञान सांगताना विज्ञान सांगावं लागणार आहे, आणि ते ऐकलंस तर तुला ज्ञान ऐकायचं उरतच नाही. वक्षाम शेचता काहीच उरत नाही. तू जरी हे ऐकायला तुला काहीच माझं स्वरूप ऐकायचं जाण्याचं राहत नाही. पक्षांग हे तुला मी ज्ञान देणार आहे. आणि 7व्या अध्यायापासून 18व्या ज्ञान देत राहिले, आणि 18व्यामध्ये अर्जुनाला ते ज्ञान हृदयमय झालं आणि अर्जुनाचा देह खाली पडला आणि कृष्ण अर्जुन एकत्र आले. त्यांची प्राणज्योत, भगवंताची प्राणज्योत एकत्र झाली. त्याला ज्ञानमय अवस्था म्हणतात. त्याला हृदय कृष्ण 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 म्हणतात. हृदय कृष्ण होणं, वृत्तीशी अभिन्न होणं, भगवंताचा अभेद होणं आणि देहाचा बाध होणं, आणि त्या भगवंताचा स्पर्श हृदयात सहज येणं आणि वृत्तीला त्याचा अनुभव घेणं आणि स्वानंद पदावर राहणं, परमात्म्याची ओळख होणं आणि त्या पदावर बुद्धीनं तदाकार होणं, जीवन मुक्ती विलक्षण सुख घेणं आणि जगतात दिसताना दृश्य नाही तोच आहे विवर्तवाद. देह नाही तोच आहे. अंतःकरणामध्ये असलेलं ते विलक्षण चैतन्य, भान शक्ती आहे, ती हृदयाची मान भक्ती आहे. आत असलेल्या परमेश्वराला अंतःकरण जेव्हा अभिन्न होतं, एकरूप होतं आणि तिकडच जातं, मन ईश्वराकडे जातं. तुम्हाला मी हमेशा सांगते, मध्ये अंतःकरण आहे, पुढे देह, भाग परमात्मा. आणि ही ओळख वेदांतातून होती, नुसत्या नामातून ओळख होत नाही. पुन्हा 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 सांगावं लागतं की परमात्मा कुठं आहे आणि तो कसा आहे आणि मी कशी आहे. बुद्धीमध्ये विकार कसा आहे, बुद्धीमध्ये व्यवहार कसा थांबतो आणि परमात्मा जवळ असून मन कसं लांबतं, त्याला म्हणतात अद्वैत साक्षात्काराचा चमत्कार. श्रवणाच्या माध्यमातून अंतःकरण जेव्हा भगवंताच्या चरणावर राहतं तेव्हा माझे चित्त तुझे पायी
तेव्हा माझा चित्त व्यवहार जरी केला तर देहात नको, नाट्यात नको, क्रोधात नको आणि मोहात नको. तुझ्या चरणावर जर राहिलं तर त्या चरणाचं चित्त तुझ्या आत येतं आणि पांडुरंग होतं. म्हणून भक्तीच्या नंतर ज्ञान सहज येतं. तेव्हा अद्वैताचं नातं जगताचं नातं नाही. हे भक्तीची पुढची भक्ती. म्हणून तुकोबाच्या अभंगात जे जे आहे, काही भक्तीपर, काही कर्मकर, अभंग, उपासनेपर, अद्वैतपर, मोक्षपर, फार अभंग सुंदर आहे. आणि त्या अभंगानं मन भंग राहत होतं. मग तुम्ही जर अभंग वाचून तुमचा मनाचा भंग नाही गेला, अभंग वाचू नका. गुरुजीनं जेव्हा एक अभंग घेतलं, तुम्हाला सांगते ऐका. आपल्या कुळात जन्मले गुरुजी वैश्य कोमटे, आणि काय बाकीचं वातावरण मला सांगायचं नाही. तर का सोनपेठ सोडलं, का बाहेर आले ते मला सांगायचं नाही, सगळ्या जगाला माहिती. आणि त्यांना परभणी का आवडली ही देवाला माहिती, विठ्ठलाला. त्याला परभणीत का आणलं हे वेदाला माहितीये, कारण गुरुजी म्हणजे वेदो नारायण. वेदांत केसरी म्हणणं का सोपं नाही, सोपं आहे का? मग पांडुरंगानं परभणीत आणलं आणि त्या गावातलं 100 खेड्याचं पुण्य प्रगट झालं आणि संतांच्या संगतीनं त्या भूमीचा उद्धार झाला. प्रभावती क्षेत्र निवासीनंतम, ज्या परभणीमध्ये राहत होते, निवास करत होते आणि जगाला ते ज्ञानाचा पाऊस टाकत होते आणि त्या पूर्ण भूमीचा उद्धार करून त्यांचं आयुष्य तिथं समर्पित करून ते भक्त असे झाले की जीवाला पण त्याने उद्धार केला. स्वतःचा उद्धार तर कोणी करत ना बेटा, पण जगाच्या उद्धाराला संत लागतात, मनाचा भाव बदलायला ग्रंथ लागतात, आणि अभेद प्रगटायला वेदांत लागतो, आणि मी कोण कळायला श्रवण लागतं, आत अनुभव घ्यायला हा महावाक्याचं फल लागतं. तो आत आहे, तो मी आहे, आणि तोच मी हा सतत अनुभव राहतो. रुद्राभिषेक तुम्हाला काय सांगितलं मी. आणि जेव्हा ब्राह्मण काही दक्षिणा घेऊन पूजा करतात तर ते पुन्हा त्याच्यासोबत जातं, ते घरी जातो. कुठलंही काय ब्राह्मण तुम्ही का असं आपण संध्याकाळी बोललं की कुणाकडे ब्राह्मण पूजेला असतं ना पान, मग त्यांना जर पूजा करून गेली तर तुमच्या घरात ते अर्ध पूर्ण घरी नेतो. हा वेदाचा सिद्धांत आहे. बदल करू त्याच्यापेक्षा आपणच केलेलं. मग काय वाईट काय? तुमच्या घरात तुमच्या वस्तू ते भगवंताला आवडली आणि त्या भगवंताला आपले हात आणि त्याला नमस्कार, ही भक्ती आणि पुढी मुक्ती आहे. पुत्र बामणा लावून जर करावं लागतं अपर्याय कारणानं, तसं त्यांना जर केलेला अभिषेक वगैरे आपण, आम्ही पण तुम्हाला म्हणतो ना, आमच्याकडे आम्ही 5ला जातो, 5:30ला घर सोडायचं. बुद्धेश्वरला आमचा पहिला अभिषेक, राजेश्वरला सेकंड अभिषेक, आणि तिसरा मग शंकाची पूजा घरी बघ. आणि घरी मग सोमवार येतो अमुशास्ती, नंतर कुठलाच नाही. तिसरा अभिषेक सोमवार शंकाचा. आम्ही आमचं महादेव कुलदेव राजाळेश्वर यमलवाडा. मग ते 3 अभिषेक आम्ही पूर्ण केल्याच्या अजून पद्धत संपत नाही. बरोबर 5:30 वाजून जाऊन आले बुद्धेश्वर, कारण तिथं रुद्र आता काल प्रलय कसा ते बघत होती मी. तिसरा डोळा कसा उघडला शंकराने, हे तर खुल्लं. आणि आरती म्हणे मी चाललं होता, प्रलय माझा अवतार संपला, मी सोडायला दे. पार्वती म्हणे मी शक्ती, तुम्ही गेला मी, अरे तुला नाही सोडत, तुझ्याच आधाराने हे जगत केलं, जीव केले, व्यवहार केल्या, आणि तुझ्याशिवाय मी नाही तर मी तुला सोडत नाही. मग तुम्ही चालल्या, मी कुठे जाऊ, इथून ये म्हणली माझ्या दंडातून, ती शक्तीचा प्रवेश दंडातून. आणि अर्धनारेश्वर झाला, इकडे शंकर इकडे शक्ती, जीव शक्ती. जेव्हा अमृतानुभव तेच आहे, येऊ देईल ते. मग ती म्हणे मी कसं राहू देवा, तुम्ही चाललात प्रलय करायला, आकार सोडायला, निराकार व्हायला, ते परब्रह्म आहेत. अरे शंकराचा अवतार घेऊन शंकराचार्यानं ज्ञानाचा झेंडा प्रस्थापित केला आपल्या भारतभूमीमध्ये. 4 दिशेला 4 शंकराचार्य आहेत ना, आद्य महापीठ, तर शंकराचाच अवतार आहे ना, विष्णूचा नाही. विष्णूचा अवतार ज्ञानेश्वरी, कृष्णाचा अवतार महाभारत, रामायणाचा अवतार रामायण, आणि संताचा अवतार मोक्ष ज्ञान. प्रत्येकाचं कार्य आहेत ना. मग तिथून आतून गेली शक्ती, दाखवलं सगळं तुमच्या टीव्ही, सगळं दाखवलं. खूप सुंदर असं तुफान, ते असा प्रलयाचा पाऊस, तुफान वार, आणि जिकडे तिकडे पाणी 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 पाणी.
भगवंत गेले अदृश्य. प्रलयामध्ये कुठं उरला, फक्त पाणी पाणी. मग आता पुढच्या सृष्टीचा उगम जे असतो, प्रलयानंतर सृष्टीचं बीज असतच ना सृष्टीमध्ये, हे भगवंत. मग आता वाचवायचं कुणाला? मग त्या ऋषीपाशी भगवंताला ते माशाची कथा मला आहे भागवतातल्या, छोट्या मोठा 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 मासा. मग त्या मासाला बांधूनच ती नाव आणि ते फक्त ऋषी आणि सगळे धान्य, पृथ्वीवरचे बीज, पशु पक्षी, जोडपे, क्रमे, कीटक, नाग, सर्प सगळं घेतलं ऋषी पत्नीनं, नावेत टाकलं. तुफान पाऊस, वरून नाव आली, भगवंताचा शंख वाजला, चक्र दिसलं आणि नाव आली खाली. पाण्यात नाव दिसली, त्या नावेत चढ, तुफान पाणी, घरदार काहीच राहिलं नाही. मग त्या नावेत सप्त ऋषीला चढवलं, त्या ऋषीला गाऊन आणलं त्या ऋषीने एका, आणि त्यांच्या पत्नीला पण घेतलं आणि मध्ये चढले. पण ते ऋषी म्हणजे तू नाव घेतलीस का नाही विषारी, येऊन ना कशात? अगं ते सुद्धा विषारी प्राणी, पुढे मृत्यू लोकातल्या जीवाला कमी पडणारे. ती म्हणे विषारी प्राणी चावले की मरते माणूस. नाही 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 नाही, त्याचं विष सुद्धा औषध कार्य करतं ते कॅन्सरला, माहिती हो. त्याचे विष काढतात आणि ते पेशंटला देतात, तेव्हा त्याचे दंत भरतात. त्याला पण घेतलं. म्हणजे ते सृष्टीचा आदिबीज आणि ती नाव आणि ते ऋषी नावातून पुन्हा काढले, प्रलय थांबला आणि त्यांच्यापासून पुन्हा एक ध्वनी झाली, भगवंत कृष्ण परमात्मा आले तुमच्यापासून. हा, मग नंतर सृष्टीचा आरंभ करा म्हणून सांगितलं त्या ऋषीला, ऋषी पत्नीला. मग ते म्हणू इच्छुकवा सुरुवात आहे आरंभ पुन्हा. म्हणू म्हणजे मन, त्याचं नाव म्हणू. इच्छुकवा इच्छा, जगताची इच्छा आणि परमात्म्याची इच्छा. ते ऋषी म्हणे आम्ही नाही संसार करणार, नाही म्हणे. व्हायब्रेशन ते नव्हतं ना, सत्ययुगातलं जे व्हायब्रेशन आहे वातावरण आता आहे का? जोगोपीचं प्रेम, आता तुम्ही परवान दोघं बोलू लागलं ना, की जे काळ बदललाय हे नाही वाटत नाही, आपलं पण बोलतो. जो काळ बदललाय तो भयानक बघितला आपण, बघितला नाही? एवढी प्रगती नसती काळाची, पण कलियुगात तशी होईल. खूप बदले, खूप बदले. जसं आपण आपल्या वेळेस वागत होतो तसं आपल्या समोर वागणारे जमीन आसमानचा डिफरन्स आहे. इथून पुढे ते जास्त आहे ना. मग तोच बदल आणि भगवंताचं ह्या बदलामुळे सृष्टी चाललंय, सृष्टीची उत्पत्ती आणि लय आणि उत्पत्ती मध्ये जेव्हा संत भेटतात, ग्रंथ करतात, वृत्ती भगवंतात लीन होती, त्याला म्हणतात ज्ञान. वृत्ती भगवंताला फाती प्रेम करते, त्याला म्हणतात भक्ती. भगवंताचं नाव वाणी घेती, त्याला म्हणतात कर्म, वासना, दोन्ही मिश्रित. जेव्हा प्रेम भगवंताचं येतं, पुण्य अतुनात होतं, तर नाव वाणीवर येतं, अंतःकरण पवित्र होतं. पण अंतःकरणाचा वाद ज्ञानानं होतो. हे भक्तीच्या लोकांना कळत नाही, हे आम्हाला मोठ्या मोठ्या सांगावं लागतं. अद्वैत भक्ती आहे ना, नाही पण अशी तरी करतं कोण? तिथपर्यंत जात नाही. मग तुम्ही जी भक्ती करतात तर त्याला दृष्टी नाहीये, तर काकड्यामध्ये लिहून ठेवले की आंधळी भक्ती. सहज मी आंधळा का म्हणजे निराकार पंथी. ह्या निराकार रस्त्यावर मी जाऊ शकत नाही, मी आंधळा. निराकार म्हणजे ईश्वराचं खरं रूप आणि साकार म्हणजे मायेचं रूप आणि आत असलेलं हे अभिजाचं रूप आणि व्यापक असलेलं सामान्य रूप. ईश्वराचे कमी रूप आहेत का? खूप रूप आहेत. जेव्हा सामान्य रूपाने वेदातून कळतो तर आहे आहे आहे. लाकडामध्ये अग्नी आहे, घासल्यावर प्रगट होतो. दुधात तूप आहे, तापल्यावर कळतं, नाही का? अगदी. म्हणून जे भगवंताचे एक रूप आहे सामान्य आहे, हे चौकड व्यापक आहे आणि अनिर्वणमध्ये आहे. कणा कणामध्ये वास आहे, तो व्यापकाचा आहे, चैतन्यगण परमात्म्याचा आहे आणि ते तोच वास म्हणजे वासुदेव, तो प्रगट झालाय. काणा आता तुम्ही म्हणजे वास कुठं कुठं नाही, चौकड वास आहे म्हणून त्याला वासुदेव हरी. मग तोच वास आत्मरूपा, त्याच त्याच्यापेक्षा विशेष रूप आहे. ऐका पुढचं, व्यापकातलं सामान्य. सामान्य म्हणजे इदम,
इदम आहे आहे आहे. घर आहे, मी आहे, ते आहे, ग्रंथ आहे, टीव्ही आहे, दार आहे, गॅस आहे, काय नाही. प्रत्येक वस्तूला आहे पण तो परमात्म्याचा आहे आणि मग जगत आहे. म्हणजे आहे हे अगोदर आहे आणि व्यवहार हा नंतर आहे. व्यवहार हा खोटा आहे, आहे हे सत्य आहे. सत्य मिथ्याचा संबंध आहे, तो जे कळतं तो ज्ञानी आहे. मग आता ते आहे का सामान्य, भगवंताचं व्यापक सामान्य. आता ते विशेष आहे आत्मरूपाने, त्या संबंधाने व्यवहार होतो. तोच व्यापक आत आहे आत्मा आणि त्याचा संबंध वृत्तीने केला अंतःकरण. आणि त्या अंतःकरणाचा भगवंताचा संबंध आहे पण विशेष नाहीये. हे स्वरूप सामान्य आहे, आता आहे बाबा एवढंच कळते. पण त्याच्याशी ऐक्य हे कुठं करता येतं आपल्याला. आत आहे तुम्हाला सगळ्यात माहिती आहे. आजकाल टीव्हीवर फोन चौकड कशामध्ये पण त्याचे चिंतन आहे, कुठे बी आहे. काल भाऊ बोलले वाक्य वाचून आपल्यावर सांगायला आले की सत्संग महान भाग्यच मिळतात. मग ते कुठे बी आत मिळालं नाही त्याला. पण तो आत आहे, वृत्ती देहात आहे, वृत्ती विकारात आहे, वृत्ती व्यवहारात आहे, वृत्ती जडात आहे, वृत्ती सुख दुःखात आहे. तिथून तिला बाहेर काढायचं आहे. त्याचं नाव श्रवण. दुधातून तूप काढायचे, कणाकणात दुःख पसरले, त्याचं अग्नी, त्याला कारण अग्नी आहे. भगवंताला प्रगट करायचं, त्याचं नाव वेदो नारायण आहे. आणि त्या वेदाचे श्रवण हे अध्यात्म आहे आणि अध्यात्माचा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी कळणं मस्त आहे, जरुरी आहे. देह कळतो, सहज कळतो, पक्षी पक्षाला कळतो, मुंगीला कळतो. गायचं वासरू गाय मगच पळते. गाय पण हंबरती घरी आली की, हंबरती ना. मग तुमचं मन पण हंबरतं ना लेकरासाठी. आणि भगवंतासाठी हंबरणं ही भक्ती आहे. आणि भगवंताला प्राप्त करणं ही मुक्ती आहे. आणि भगवंताचा अभेद भोगणं हे संत आहे. कारण त्याच्याशी एकच असतात. म्हणून त्या सामान्याचं विशेष रूप आत आहे आत्मा. आणि त्याचं प्रगट होणं आणि त्याच्याशी एकरूप होणं आणि ते ज्ञानेश्वरीची ओवी आहे. आता म्हणून श्लोक घेतात ते वाणीत गीता आली. आहे गीता माई आहे, गीता आई आहे, माऊली. कारण गीतेला काय म्हणले, श्रुतियों की राणी. गीतेला म्हणलं श्रुतियों की राणी आहे, सुखो की खान आहे. सगळ्या सुखाचं खान म्हणजे गीता. राणी काहीतरी त्याला पाठ होतं ते गीतेचं, थोड्या सोड्या. पण गीतेचा आता काल वेदात सांगितलं की त्या ते भगवंताच्या श्वासातून 4 वेद कसे आले, तर ते ओंकाराच्या आकाराने आले. आणि त्या 4 ऋषीमध्ये ते प्रभाव झाले. 4 ऋषी ते वेद आपल्यामध्ये समाविष्ट केले. आणि त्या ऋषीने पुन्हा ते वेद लिहून काढून मग सामवेद. मला आधी वाटायचं श्वासातून आले मग लिहिल्या कसे गेले, हा मला संशय होता. पण विचारायचं कोणाला, ते का दाखवलं. खरंच जो आपल्या मनात असतं ना भगवंत करतो. पण चांगलं कार्य, वाईट नाही. वाईट कार्य सहकार्य करत नाही तो, कसं काय करत. मग ओंकारानं ओम केलं भगवंतानं. आणि ओंकारातून ते श्वास आणि ते ध्वनी एक झाला. आणि 4 ऋषी त्या नावेतून जेव्हा बाहेर आले तर 4 पुन्हा नंतर 4 ऋषीच्या मुखात हे ओंकार गेले. आणि भगवंत सांगितलं हा सामवेद आहे, अथर्ववेद आहे, यजुर्वेद आहे आणि आणि 4 वेदाच्या अंतर्गत भगवंतानं सोडले. आणि त्या ऋषीने त्या ग्रंथ हाताने लिहिले आणि त्याचं ज्ञान माऊलीत आलं. सांगा तुम्ही वेद वाचू शकता का, वेद आपल्याला कळतो का, संस्कृत वाचता येतं का. मग त्याचं माऊलीने सोपं केलं. वेद हा गीतेच्या रूपाने आला आणि गीता ओवीत रूपांतर झाली, त्याचं नाव माऊली. आणि मराठी भाषेत हे मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. सुख, ब्रह्मविद्या म्हणजे सुख. तुमच्या सुखाला उत्पन्न करतो मी. फक्त ओवी जर हृदयामध्ये आली आणि बुद्धी तिथं अभिन्न झाली, त्याला म्हणतात ओवी लागली. आता साधी ओवी ओम नमोचे आता पहिला अक्षर आहे. ओम नमो वेद प्रतिप्रात्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. जय 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 सुसंवेद्या. वेद्याला तुम्हाला सांगितलं स्वयं झालेला आहे तो.
आणि त्या वेदानं सांगितलं की तू आत्मरूप आहेस आणि स्वयंला स्वयं जाणून घे, तू तर आत्माच आहेस, पण आत्म्याचं ज्ञान तू घे. ही गोष्ट साधी पण लागत नाही लोकांना, मोठेपणा म्हणून नाही माझा, पण यथार्थ आहे, खरं आहे. ओम म्हणतात पहिल्यांदा काय ओम. आणि बाकीच्या ग्रंथामध्ये आपण सुलामृत वगैरे वाचतो, त्याच्यामध्ये श्री गणेशाय नमः, सरस्वती नमः, नंतर जे देवाचे नाव असते. पण माऊलीला श्री गणेशाय नमः आहे का? ओ का? हा वैदिक ग्रंथ आहे, हा मुक्तीचा ग्रंथ आहे. आत आत्मस्वरूपाला प्रगट करणारे हे शब्द आहेत. ह्या शब्दामध्ये एक ताकद आहे, ह्याचे एक ऐश्वर्य आहे सुखाचं, ह्याची शक्ती आहे अज्ञानाला मोडायची आणि ह्याची प्राप्ती करून द्यायची भगवंताची आहे. म्हणून ह्याला ओमच लागतं, श्री गणेशाय नमः. मग नंतर पुढे गणेशाला वंदन केले, देवा तूच गणेशू. मग सकलार्थ मत्ती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोची. सगळ्या मतीला प्रकाशन करणारा गणेश माहिती आहे. तुम्हाला पण वंदन असो, आमचा ग्रंथ शेवट चांगला हो, निर्विघ्नपणे पार पडो, तुम्हाला पण वंदन. आता ओम राहिलं. ओम म्हणजे अध्यात्मिक. ओम म्हणजे एक आपण भाजीवाला म्हणतो ना, आपण ओम नमः शिवाय नम नम. मग नम म्हणजे नमस्कार, नम म्हणजे मी देह नाही, मी नाही मी ते नाही बरं देवा, म्हणून शिवाय तुला वेळ व्हायला आणि 3 गुणाला तू आकर्षून घे आणि मला तुझं दर्शन दे. कारण निर्विकार ओंकार शिव तत्व आहे ना. ओंकारातून शिव का? बाकीचे देवा लागले का ओम? लागलं का? विष्णूला ओम लागले का? महाविष्णूला नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. मग कृष्णाला तो मंत्र आहे, बीज मंत्र. पण महाविष्णूला आपण त्याचे जे अवतार त्याला बघतो पुढे पुढे. पण हे ओम कुणाला लागले पद? महादेवाला लागले. कारण ओंकारातून जे शिव रुद्र प्रगट झाले, तर त्याने ज्ञानाचं भंडार खुल्लं केले आणि ते वेदातून रूप आले. ते ओंकार म्हणजे काय तर आपण कुणाला विचारले तर ओंकारात स्वरूप सांगू शकत नाही कोणी. नाही, जरा ज्ञानीच सांगतो नाही असं नाही. पण ओंकार म्हणजे काय? ब्रह्मा आ विष्णू उ महेश्वर म, ह्या तिन्हीचा समावेश ज्या पदात होतो ते ओंकार. आणि ते ओंकार बीज म्हणजे महामंत्र आणि ते ईश्वराचं आत्मस्वरूप, ते परब्रह्मलिंग, ते पिंड, ते ब्रह्मांडात व्यापक आहे. तो ओंकार आहे, तो शिव आहे, ते तत्व आहे, ते रुद्र आहे, ते आत आहे, ते मी आहे. त्या पिंडात हा देहाचा पिंड आपण देतो आई वडिलाचं. काल सांगितलं आम्ही सगळं केलं काशीला वगैरे. तसं त्या पिंडामध्ये जे मन आहे ना, म्हणून पिंड करतात. पिंड आणि ब्रह्मांड. ब्रह्मांड म्हणजे जगत, पिंड म्हणजे एका देहाचं एक स्थिती आणि नाना देहाची त्या जगात अंतर्गत असते. नाना जीव, नाना देह, नाना वृत्त्या, नाना अमृत, सगळं नाना. मग जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. पिंड आपल्या जीवा देहाचं एक स्थान आहे आणि ते पिंडदान आहे. का आपण पिंडदान गंगेवर काठावर त्या पवित्र क्षेत्रावर, कारण रामाला दिलं ना, मग तसं त्याला पिंड दिलं ना. हात आला ना वरी, वेळ झाला म्हणून सीताबाईने दिलं आणि बाईने हे करून पुरुषाने ते करावं. पिंड तिथं आधी शक्ती तिच्या बरोबर करू शकत नाही, पण घडलं हे. वेळ लागला तर सीताबाईने ठेवलं, दिलं म्हणली पिंड. हात गंगेचा वरी आणून खाली गेला आणि मग अरे राम सगळं घेऊन ते सामान होतं ते. अगं सीता पिंड दिलं, कुठे दिलं? एक गायला दिलं, अग्नीत टाकलं आणि एक पाण्यात टाकलं आणि एक हातात दिलं. खोटं बोलली तू? तेव्हा गाय पण खोटं बोलली, गंगा पण, सगळेच खोटं बोलले. म्हणून शाप दिला ना स्त्रीला, गायला. गंगा जेव्हा गडूळ होती पावसाळ्यामध्ये बघा ना, पण काय काय ठिकाणी तिथे झाकलेली गंगा आहे किंवा मी काय फिरलेली नाही तिकडे, वाळू काढली ती पुढे झाकावं लागतं, टाळ्या होत्या. तिनं शाप दिला. तू खोटं बोलली? तुझ्या टाळ्या होती. पाणी काढलं आणि झाकून टाकावं लागते गंगाटी. तीर्थ घ्यायचं आणि झाकून टाकायचं.
मात्र काय पुत्र काय 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 म्हणायचं आहे. हा. मग त्या ठिकाणी ते स्थितीने श्राप दिला. मग त्या आधी शक्ती आहे ना. मग हे पिंड म्हणजे एक आणि ब्रह्मांड म्हणजे ते अनेक. मग ह्या पिंडातला परमात्मा जेव्हा प्रगट होतो आणि बुद्धीचा संयोग होतो तेव्हा ते पिंड त्या ब्रह्मांडात विलीन होतं आत्मस्वरूपात. तेव्हा ते पिंड राहत नाही. त्याच्यातला जीवात्मा जो आहे तुम्ही त्याला पाणी देतात बेटा. हो, लिंगरूप पाण्याचं सूक्ष्म आहे. तिथं ब्राह्मणाने पूजारी मी विचारलं हे कसं काय मला सांगा जास्त पाणी देतो. ह्याच्यातून जे पाणी देतं ते म्हणले ह्याच दिवशी त्यांना पाणी प्यायला मिळतं, पुन्हा नाही. तेच पाणी त्यांना पुरतं. जर त्याला पाणी नाही मिळालं तर तो आपल्या घराभोवती फिरतो. म्हणून मला लग्न उशिरा पटत नाही. आणि ह्या बाया काय कळत नाही, आडमुड बाया कळत नाही, काहीच कळत नाही. मला जर लेकराचं लग्न कोणत्या वर्षी करावे कळत नाही तर ती बाई नाही आणि स्त्री पण नाही. आता जग बदलले तर आपला विषय नाही, पण आपण कसं बंधन ठेवा, कसं वागा, शब्दाच्या परी कसं निघू नये. म्हणून मी मागच म्हणलं, माझा छोटा म्हणला तुला पसंत आहे कर, तुझी पसंत आहे ते माझी पसंत आहे. मला पसंत आहे, आई आवडली हो कर. मी नाही तुला विचारलं पुन्हा तुला आवडली ना, म्हणलं हो आवडली. तो आताही म्हणतो तू माझ्या आवडीची नाही आईच्या आवडीचीस. मग का ते वाना होता आपल्यात नसन संसार करता आम्हाला आला, पण व्यवहार सुधारता आला. तुम्ही संसार पुसून पुसून काय कामा नाही आला. नाही मान्य करा की ना करा, तिकडे खड्डे कामा नाही करायचे. पण तो जीवात्मा जेव्हा अंतरांगात असतो त्याला पाणी जेव्हा मिळत नाही त्याच्या गती लागत नाही, पुढे सरकत नाही. त्याचं पुण्य म्हणताना बघता येत नाही, पण त्याने केलं असतं पुण्य बेटा. यात्रा दान धर्म वगैरे देवाचं जेवढं आहे तेवढं ताकद त्यांनी केलं असतं. पण त्या पुण्याचं फळ त्याला नसतं कारण ते गती लागत नसतं. हे पण लोकांना कळत नसतं. तर जड बुद्धी, मूर्ख बुद्धी, पामर बुद्धी. मग तो आपल्या घराभोवती येतो. मी त्यांना विचारलं ब्राह्मणाला गुरुंना, म्हणून गुरु ही त्यांना पाणी जाते सांगा म्हणजे ताई भागवतात श्लोक श्लोक सांगू नका अर्थ सांगा. तरी श्लोक वाले अर्थ सांगतच नाही. या त्या मला ऐकू ऐकत नाही. मला नीट मराठी भाषेत बोल बरोबर. म्हणजे ती दर्प आहे, दर्प ते गंगेच्या काठावर असं उभं होतं ना ते दर्प. हा ते हातात अंगठी करतात आणि त्याच्यावर जो मंत्र पडतो तेव्हा तो जीवात्मा तो पाणी घ्यायला बाहेर तो सूक्ष्म रूपानं आणि त्याचं पाणी त्याला जातं आणि तेव्हा तो तृप्त होतो. वर्षाला एकदाच पाणी असतं, त्याला एकदा श्राद्ध आहे. म्हणून आमच्या परभणीतले गुरु म्हणतात बाळ गुरु. तुम्ही एक वेळेस लक्ष्मी तर नाही का वागू दे, पण आई पडलेला कुत्र्याला पाणी त्यावेळेस द्या. भाऊ एक सांगते, आपल्यापेक्षा तो दुसरा समाज चांगला तर खूप लोक जीव शकतात. आपल्या 2-3 लोक सुद्धा जोगायला नव्हते. ते बाकीचे अवंतर लोक आहेत ना, लई लोक जीव घालते. हो सगळ्या भावकील तुम्ही बाळापुरा राहिल्यात तुम्ही तर मला माहिती राहता की किती लोक जीव घालतात. ते आलेल्या पाय धुतात, तिकडे लावतात, मध्ये नेतात. त्यांचं पाय धुणं म्हणजे कोणत्याची पूजा आहे. आमचे वडील जेवायला आले तुमच्या रूपात. तसं कशात घडला पैठणला ऐकलं महाराजाकडं एका स्त्रीला नमस्ते की मला काहीतरी होऊ दे, मी 1000 ब्राह्मण जीव घालते. आता नात्रा ब्राह्मणच आणि मग ते तिचं पावला देव तिला देव पावतो मी मावत नाही असं नाही पावतो तो. पण आता ते झालं काम ती गरीब आणि अत्यंत जातीची आईच्या लागायची. मग आता तिला त्रास व्हायला ना, रडायली ती. एवढे लोक आपण घालू शकत नाही. देवा आली नात्राकडे आली. महाराज काय बेटा मला 1000 ब्राह्मण जीव घालायचे, मी नवस केला, माझ्याकडे तेवढं अन्न नाही, मी काय करू. म्हणजे मी येतो, तुम्ही एकटेच बघ म्हणजे तू चमत्कार माझा. स्वयंपाक तर करून ठेव म्हणजे पुरणाची पोळी. पहिल्या लोक आमच्या घरातून पुंड्याला पुरणाची पोळीची मैसून करतो, पायसेन करून आणि आमच्याकडे दोन्ही चालतं होतच आमच्या घरात. आता पुढचं आहे का, मग ते स्वयंपाक केला त्या अंतजबाईनं झोपडी म्हणून साधारण घर गावाच्या बाई. ही बातमी कळाली बामण लोकांना सगळ्या चर्चा. नाथमारात चालले त्यांच्या घरी जेवायले, हे भ्रष्ट करायले, बामण याला टाका बाजूला. कमी चढलं का त्यांना खूप चढलं. आणि मग ते म्हणजे मी काही म्हणा मला ते मी सांगत्या घरी जाऊन जेवणार. रात्र गेले
जका संध्या फिंध्या केली तिथं जेवायला बसले, तिनं पान वाढलं आणि खिडकीतून लोक बघायले, सगळे बामण टुकून 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 सगळं करता. आणि जेवताना त्या बाईचे पूर्वज कितीतरी पिढीतले आले, जे बघितले त्या लोकांनी पळाले, भर 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 पूर्वज आले नात्र्या बसल्यावर. ऐका पुढचा, आता जेवले, हात धुतला, आचमन केलं, उठले, जातो बाई, हा या महाराज. ती बाई पत्राळे काढायची, कंबर मोडली, पत्राळे काढता काढता एक हाताचा ढेप पडला. ब्रह्मविद्या जेवल्यानंतर लाखो जीव जगल्याचं पुण्य असतं. हे उदाहरण त्यांना करून दाखवलं नाथरायानं. म्हणजे जी ताकद आहे का ज्ञानात, नाथराय संत की हो. त्रिखंड आला चंदन घासून द्यायला, कावड पाण्यानं भरायला, नाही का तेवढी ताकद आहे संतात. देवाला राबविलं, तुकोबरायाकडे आले की देव म्हणून बघायला की आपण कशाला मी देवच आले. मग कोणतंच संकट नाही तुकोबरा घ्या, कोणतंच नाही. तत्क्षणी देव, तत्क्षणी देव. कशी भक्ती सगळं सगळं वाहून टाकलं ना. तसं अंतःकरणातलं तो जीव भाव आहे, विकार भाव आहे, गुणाचा जो शक्ती आहे, ती संपत्ती, त्याला म्हणतात ज्ञान. देहभाव हरपतो त्याला म्हणतात ज्ञान. जगत भाव संपतो त्याला म्हणतात ज्ञान. आणि हृदयामधलं आत्म अस्तित्व जे आत्मारामाचं आहे, ते बुद्धीशी एकरूप होतं आणि बुद्धी त्यामध्ये प्रवेश करते, तेव्हा तो जीवात्मा तो परमात्मा एकरूप होतो. त्याला म्हणायचं त्या माऊलीचा प्रसाद आणि अद्वैताचा साक्षात्कार. आणि ब्रह्मबुद्धी इथून सुरुवात होती, जीव बुद्धी तिथे निवृत्त होती. जीव बुद्धी संपले, अनात्मबुद्धीचा परित्याग, अनात्मबुद्धीचा परित्याग आणि स्वात्मबुद्धीचा साक्षात्कार. अनात्मबुद्धी, अनात्म म्हणजे खोट्याकडे असली, देहाकडं, खोट्या वस्तूकडं, व्यवहाराकडे जी बुद्धिस्त दृश्य, त्याचा बाध होतो. अनात्मवृत्तीचा बाध आणि परित्याग होतो. आणि आत्मसाक्षात्कारानंतर तो जीवात्मा मनबुद्धी चित्त तिन्ही तिथे एकरूप होत. आणि तेव्हा हे जड संपत आणि ते प्रगटत, तो मी आहे असं कळतं. मग केलेला व्यवहार विकार नाही, पुण्य नाही, पाप नाही, निर्विकार, निर्व्यवहार, निर्व्यापार. व्यवहार जरी केला तरी नाहीच, वृत्तीने बाहेर जरी आली, काही कर्म केलं तर विकार नाही, कारण ती निराकारात आहे. देहात असली तर विकार आहे आणि भगवंतात असली तर निर्विकार आहे. मग आता भगवंतात जायचं म्हणजे ज्ञानेश्वर. बुद्धीचा भगवंतात प्रवेश म्हणजे ज्ञान भक्ती. भगवंताला प्रेम देणं ही भेद भक्ती आणि देहाचं प्रेम येणं हे सक्त. तीन गोष्टी. 7 वाजले, एक गोळी घेते थांबते. अंतरात कसा फिरतो, त्याला मुक्ती नाही, तो कसा उरतो? उरतो म्हणजे मन आणि बुद्धी. आता मन काय आहे? वायू. मन कशाने बनलं? वायूपासून बनलेले. बुद्धी कशाने? तेजापासून. आणि हे कळायला हे लागते. भक्तीच्या लोकांना मन कळत नाही. कसं का कळत? त्या मनाची उत्पत्ती, मनाची स्थिती, मनाची निवृत्ती. जे मन आहे ते देहात आहे, सुख दुःखात आहे, मी माझ्या हात आहे. पण ते मन भगवंतात आहे. मन भगवंतात जातं ते वेदानं. मन देहात येत अज्ञान, पामर, विषय, विकारानं, मोहानं. आणि मनाचा बाध होतो तो ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर, महावाक्याचं ज्ञान झाल्यावर. मन म्हणजे वायूची उच्च स्थिती. सत्व, शुद्ध सत्व गुण म्हणजे मनाची उत्पत्ती. शुद्ध तेज म्हणजे बुद्धीची त्या ठिकाणी प्रतीती आहे. तुम्हाला सांगू, तो जो देह असतो का रे भाऊ, इतर येऊन छोटी छोटी ती अंतरंगात असती, ती चमकती. कारण मन बुद्धी एकत्र येतात. पंचप्राण, प्राण म्हणजे माणसं आहे ना, पंचप्राण असतात ना पूर्ण बॉडीमध्ये पसरलेले, ते एकत्र होतात आणि बाहेर निघतात. मग अधांतर जातात ना, मुक्त बी नाही आणि वरी बी नाही, त्याला गती बी नाही. त्याची पिंडाची पूजा मुलांना दानधर्म केला जातो गतीला, तसा तसा तसा. एवढे काय आपण बघतात का? आयुष्यभर जर कर्म करतो, प्रॉपर्टी कमवतो, पण तो पिता स्वतः काही करतो, पण जेवढं मुक्तीचं ज्ञान त्याच्याकडे नसतं. मग पुढच्या पिढ्यांचे जे काय केलं त्यांचं कर्म त्याला अर्पण होतं आणि त्यांचं पुण्य ह्यांचं पुण्य मग पुढच्या गतीत लागतं. पण जीवन मुक्ती ज्ञान नसते, तो अडकलेला असतं ना मन, ते सरकतं. मन म्हणजे वायू, बुद्धी म्हणजे अग्नी. आणि वायू आणि अग्नी आणि ते पंचप्राण एकत्र असतात, तो देह असतो अधांतरी.
त्याला म्हणतात लिंग देह. हा स्थूल देह, पुढे अज्ञानाचा कारण देह आणि पुढे परमात्मा. ह्या तिन्ही देहाला ओलांडून ह्या ज्ञानानं बुद्धी त्या ईश्वरामध्ये लीन होती. त्याला म्हणतात आपल्या आपल्या स्वरूपामध्ये येते. आणि ही तीन देहाला ओलांडायला हे ज्ञान लागतं. देहाला माझं म्हणायला अज्ञान लागतं आणि देहामध्ये विकार व्हायला विषाचं भान लागतं आणि विषयाचा संबंध करायला मध्ये विकार लागतो आणि विषयाला सोडायला चमत्कार ज्ञानात आला. जात नाही तिकडे म्हणतो ना, ज्ञानानं जात नाही. हा मग कशाला काय होते सांगावं लागलं ना तुम्हाला. ज्ञान काय देतं? लोकांच्या मनात संशय असतो, काय हे वेदांत, काय वो कळत नाही ना. त्यामुळे रामकृष्णाला करत ते घेऊ आपण. थांबा, आपला टाइम संपला. पुढे ती मग म्हणे गा महामती. महामती अर्जुना कोण म्हणे? कृष्ण. मग म्हणे गा महामती मज पावनी न येती पुढती. जे मला प्राप्त झाली पुन्हा मृत्यू लोकात नाही. माते पाहुनी येती पुढती ते भिन्ना भिन्न रीती आहाची दोन्ही. एक भिन्न एक अजून. आता कसे मी सांगतो. जे विवेके थोले पाहिले, जर विवेकानं मला बघितलं तरी मातेची ते सहजे. ज्यानं विवेकानं पाहिलं तर ते माझ्याकडे सहज आले. भक्तीनं पाहिलं तो त्यात राहिले. त्याच्या पुण्यावर डिपेंड आहे ते, मी सांगू शकत नाही. ऐका ना आहाच वाहाच तरी तुझे ऐसे हे गमती. जे विवेकानंदानं मला पाहिलं ते माझे साविन्य झाले, पण जेव्हा भक्तीने पाहिलं ते भिन्न झाले. त्याचं पुण्य त्या पुण्यानं त्या लोकांतरात गेले. शिवलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक, इंद्रलोक, शिव वैकुंठला. तर भक्तीने वैकुंठच लोक आहे हो. मग त्या लोकात गेले, पुण्य झाले खाल्या. पण मग त्याच्या भक्तीवर डिपेंड आहे. कोण भिन्न राहतं, कोण अभिन्न होतं. आता पुढे ऐसे ही गमती जैसे पाणी आहे वेंगळ कळपता जसती कल्लवळ एरवी तरी निखळ पाण्याचे ते. जर पाण्यावर पाणी जास्त नाचतं, तुषार उडतात, तरंग, तुम्हाला ते कल्लोळ म्हणतात. पण ते कल्लोळ पाणीच आहे, फक्त नाव वेगळं आहे. पण नाव सोडलं तर सगळं पाणीच आहे. आकार सोडलं तर पाणीच आहे. असं देहाचा आकार आणि नाम सोडलं तर मीच आहे. पाण्यावर कल्लोळ दोन नाही. मग कल्लोळ कसं म्हणलं? पाणी का नाही? आकार घेतला पाण्यानं म्हणून कल्लोळ. आता ऐका. का सुवर्णा हुनियाने लेणे गमती भिन्ने मग पाहिजे तव सोने अवघे चिते. मग पाहिजे तव सोने अवघे चिते. सोन्याचा अलंकार केला म्हणून का सोनं मोजलं गेलं का नाही? म्हणून सोन्याने आकार धारण केला तसा आत्मतत्वानं देहाच्या उपाधीमध्ये येऊन त्याच्यावर आकार तयार झाला आणि ब्रह्मस्वरूप व्यापक चैतन्यावर जगतरूपी आकार तयार झाला. मग ब्रह्मावर आकार जरी झाला तर ब्रह्मात बिघाड नाही झाला. सोन्यानं आकार घेतला तर सोनं काय तांब झालं का? झालं का तांब? सोनं सोनच आहे. तसं मी जगतरूपाने जरी नटलो तरी माझ्यात आकार नाही. पण तुमच्या बुद्धीतला आकार विकार संपत नाही. तुमची बुद्धी आकाराकडेच आहे. पण ज्याला सोन्याची नजर आहे ते अलंकार नाही म्हणतात. त्याला माझी नजर आहे ते जगत नाही म्हणतात. हा सिद्धांत घटते बेटा. ज्याला जगताची नजर आहे ते आकाराकडे गेले, ज्याला अधिष्ठानाची नजर आहे ते माझ्याकडे आले. ह्या दोन्ही कळत नाही ते पामर झाले. तीन गोष्टीचा भक्त बी एक वर्ग आहे, पामर बी एक वर्ग आहे, मुक्त बी एक वर्ग आहे. पामर म्हणजे फक्त विषयासाठी जगतो, भक्त म्हणजे भगवंताला प्रेम करतो आणि ज्ञानी म्हणजे भगवंताच्या ठिकाणी बुद्धीला अर्पण करतो. या तीन भाग समजच पाहिजे. अधुरी भक्ती काही कामाची नाही. भक्ती पूर्ण पाहिजे, अर्धवट नाही. मग ऐका आता. ऐसे ज्ञानाची आदिती पदसी अभिन्नते किरटी. आपण थांबतो. मग अभिन्न कोण सांगतो लागले ना? ज्ञानाच्या दृष्टीनं जे मला अंतःकरण वयाचे एकरूप होतं, वृत्तीमध्ये सतता आकार होती आणि बुद्धीमध्ये ब्रह्मभाव जागा होतो आणि देहभाव समाप्त होतो. ओवीचा प्रसाद आत येतो, परमात्मा तिथे प्रगट होतो, तो जीवात्मा शिव होतो. तेव्हा म्हणतात शिवोहम. एक ओवी की आपण जे सकाळी म्हणतात, मी म्हणतो तुम्ही ऐकता. शिवम शिवम सचितानंद. मी सचित आहे, मी देह नाही. हे जेव्हा बुद्धी जागी होती तर देहाला धरून राहत नाही, भगवंतामध्ये अभिन्न असते. मग त्यानं सांगितलं तैसे ज्ञानाची या दिठी मजसी अभिन्नच ते. ज्ञानाची या दिठी मजसी अभिन्नच ते किरीटी. एर भिन्नपण ते उठी ज्ञान असतं.
एर, पण ज्याला काही माझं ज्ञानच नाही ते भिन्न झाले. जे ज्ञान आहे अभिन्न राहिले. एर भिन्न ते कुटी अज्ञान असतं. माझ्यापासून जे वेगळे झाले अज्ञानामुळे, जे मला प्राप्त झाले ज्ञानामुळे. ज्यानं मला ओळखलं ते माझ्याकडे बुद्धी आली, आणि ज्यानं जगाला ओळखलं जगताकडे लोकांतर. बेटा खूप ज्ञानेश्वरी छान आहे. बाकीचे ग्रंथ तुम्हाला म्हणलं ना काही वाचा की न वाचा, पण ज्ञानेश्वर सोड नका. हजारो लाखो ग्रंथाचा सार मध्ये ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर जेवढं बुद्धीला कळतं तेवढं श्लोक कळत नाही. लोक खूप आहेत ना. मीच म्हणतो मला बोलून की माझ्या भावाला ज्ञानेश्वर आली तर ते सहज बोधांना तुम्हाला मुक्ती देण्यासाठी आली. हे पण गीतेवाल्या लोकांना कळावं. ज्ञानेश्वरकडे त्यांनी यावं अवश्य. 100%. आत्ता जमत नाही तर माऊली का आले? माऊली संत नाहीत का? तुम्हीच महान आहेत का? स्वतः अट्टहास करायचा तिथं हट्ट म्हणतात. माऊलीला त्या महावैष्णूला काय गरज होती बाहेर अवतार घ्यायची, समाधीत जायचं आणि सगळ्याचं दुःख सहन करायचं की पुढच्या पिढीला गीता नाही अवलोकन करतायत आणि सांगणारे पण तसे नाही. मग त्या गीतेच्या एका श्लोकावर 50 ओव्या का झाल्या? 20, 25 काय झाले? खरं तेवढ्या ओवीचं अवलोकन केल्यावर त्या ज्ञानमय अवस्था बघता येते. पण ज्ञानेश्वरी जशी लागते सहज खटकून, तसं श्लोक नाही लागत पटकून. अंतर आहे अंतर. अद्वैत साक्षात्कार होणं त्यांची भाषाच नसते, वेगळीच भाषा असते. म्हणून तुम्ही श्लोकानंतर ओवीकडे या. आता ज्ञानेश्वरी घ्या आणि ओवीचा जो चमत्कार आहे ते पहा. ओवी आल्यावर शब्द होतो मान. आता इतकं बोलले, आता तो 1 तासाच्या मी मला तुम्ही घेऊन म्हणला आता बायकाचे बेले घेऊन बंद करा. त्यामुळे म्हणा 1 तास नाही बोल सकते. कारण जे ओवीत आहे सहज सोपं, पण ओवीत आहे ते सहज हृदयात येतं आणि मौन राहत नाही. कारण श्लोक आणि ओवी दोन नाहीच आहे. पण त्याला माझ्या भावाला सांगायला 12-14 वर माऊलीकडे यायचा, सांगून फायदा नसतो आमचा. तेवढं पुण्य, तेवढं अद्वैत स्थिती आणि तेवढं हातात ग्रंथ याची पुण्याची भक्ती पाहिजेच ना. तर हातात ज्ञानेश्वरी उगत कशी ज्ञानेश्वरी कोणापाशी नाहीये. सांगून त्याला ती ज्ञानेश्वरी घे म्हणून सांगितलं. बाबा ती बघा तुळशी कळणार नाही म्हणून कळू शकत नाही ज्ञानेश्वरीचं. कारण जेव्हा अध्ययन होतं, सत्संग होतो, सगळं भक्ती येते आणि 12 वर्ष तपश्चर्या होती तर सुरुवात होती शब्दाकडे बुद्धीला जायची, मग सिद्धांताकडे यायची, मग स्वरूपाला पाहिजे, मग त्या सुखात राहायची, मग व्यक्तीला सोडून त्या स्वानंद पदावर ते अंतःकरण वेभान होतं आणि व्यक्ती वाचून त्याचं ज्ञान होतं, देवानारक्त. हे शब्द वाक्य खूप येतात मौलिक करून अगदी. कारण विस्तार भेटायचा भाऊ विस्तार. पण त्याला 14 वर्ष लागली इकडे यायला. आता पण फायदा होतो म्हणजे तोंडा बघितलं काय का एक लिहून टाकतो. तैसे ज्ञान आणि साचो कारणे वस्तू विचारे, कैसे म्हणजे एकच दुसरे ते भिन्न भिन्न व्यवहारे तुला खरं एक पण टाकतो आपण काल डबल झाले त्यांनी चुकी सांगितलं. तुला खरं सांगतो की मी जेव्हा अमृतानुभव ज्ञानेश्वरी विचार सागर पंचकर्ण अद्वैत सिद्धी स्वानुभूती वगैरे ग्रंथ आम्हाला आमच्या हृदयात टाकले आमच्या संतानं, आमच्या गुरुजींना. पण ह्या ग्रंथाचं आम्हाला अध्ययन करायला तुम्ही भेटले. कारण त्यावेळेस आम्ही तेच ग्रंथ काढले ना बेटा. बरं आम्ही एवढे मूर्ख मी सुद्धा नंतर अमृतानुभव संपताना महाराज सोडले नाही अमृतानुभव ग्रंथ, त्याच चिंतन केलं, त्याच केलं. पण त्यावेळेस जर अजून हे जर केलं असतं कुठवर वाट होत की अमृत अनुभव काही वाईट नाही, पण हे राहिलं होतं. ते भगवंताची इच्छा म्हणजे तू अपूर्ण ठेवलंस, ज्ञानेश्वरी लावून घेतलीस, भगवंताने ही बुद्धी दिली आणि साधकाची संपत्ती दिली.
बोधाचा पाऊस दिला, वेदाचं ज्ञान दिलं, त्याचा संग महान केला आणि साधक माझ्या सोबत आले, मी साधकासोबत रंगले. तर माझ्या आयुष्यात पुण्याची ही प्राप्ती माझी. या जन्मात नाही केलं असेल पुण्य, काय मला माहित नाही, पण नाना जन्मातलं पुण्य हे साधक आहेत माझ्या सोबत. हे धन आहे माझं. हमेशाच बोलते की माझं धन आहे, ही संपत्ती माझी साधक, माझी संपत्ती बाकी नाही. आणि ही दिली बघा तुम्ही. आज 50 मिनिटं बोलले. उद्या तुम्ही मला बोला म्हणलं तर बोला, तेवढेच सांगा. तर तेवढी मी काढू शकते बाहेर नाही. मग ह्या ठिकाण हा येतं का ते वेगळाच विषय. मग हे कुणासाठी आहे? जेव्हा मांडीवर बाळ असतं तर सणात दूध तयार होत, ते त्याची देण असती. तसं मला साधकासाठी आज माझं आयुष्य, माझी वाणी, माझे श्वास, माझा विश्वास, माझे एक एक काल, माझा क्षण माझ्या साधकासाठी. मी त्यांच्यासाठी, मी जगासाठी नाही, बाकी कुणासाठी पण नाही. कारण तर तसं विलक्षण घडायच नाही म्हणून मी बोलायले. आधी बोलले ना, आजवर बोलले का नाही? कारण माझं आयुष्य उरलं आणि त्यांना ते ज्ञान माझ्या हृदयात पेरलं, हे मला हे आसन मला भेटलं. आमचं का कुठं कुणी सांगा? पण भगवंत कसा ठेवतो आणि ज्ञान कसं देतो आणि साधकाला धन कसं देतो हे आज मी सांगणार आहे. हमेशा सांग, हमेशा प्रसन्न राहते, आनंदात राहते आणि त्या ठिकाणी चिंतन करून माझा प्रवास अगदी वेदोमय होतो. हे तुम्हाला सांगायला नको, तुम्ही अनुभवतातच. ज्या वाणीतून वेदाचा पाऊस आहे, ज्या हृदयातून भगवंताचा स्पर्श आहे आणि त्या ओवीचं ज्ञान आहे, ते खरं जीवन आहे. तर संसार प्रेरणा हे जीवन नाही, नरक आहे. का इकडं म्हण तिकडं म्हण, याचं बोलतं त्याचं टोचतं. काय तर एका क्षणात तरी सुखता व्यवहारात सांगायचं नाही, क्षणात तरी. आणि माझं एक क्षण तरी सुखावं नाही का इथं? एक कण भर तरी मग जळते का मी इकडे तिकडं? हे माझ्या पांडुरंगाची देणे. तुम्हाला कळत तुम्ही सांगावं लागते. हो बरोबर. कळलं सांगावं लागत नाही. आम्ही एवढे वर गेलोच नाही, आम्ही खालच्या खाली ते सांगता तुम्ही तुमच्या